गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल तेजल ऑफिशियल 2618. आजचा दिवस तेजूची स्कूलची घाई बघा, पळापळी बघा तेजूची. तेजूचं चालले केस विचारून घेणं. आज हाय शांत, काल रडत होती, आज शांत येते. तिचे केस वगैरे विचारून तिला मस्त गप्पा गोष्टी करून तिला छान छान गोड गोड काहीतरी बोलून तिच्या संग केस विचारून घ्यायला लागते. तशी मग ती देत नाही. मग ती क्लिपा लावून म्हणत होती मला. तिला म्हटलं ते अगं विणी उद्या ती मग क्लिपा लावते की बाळा. मग माझं पिल्लू जर हुशार पण आहे. मग ती म्हणली ठीक आहे मग, पण ती हलतीला आहे ना तर मला लई त्रास होतो तिला विण्या वगैरे घालायचा. मग ती कॅमेऱ्यात बघून स्वतःचं तोंड जोकरवाणी करत होती, क्यूट करत होती पण. आणि मग मध्ये विण्या होईस्तोवर मोठी गेली होती अंघोळीला. मग तिच्या अंघोळ झाल्यानंतर मग तिचंही उरकायचं होतं. मग मी तिच्या मागे लागली होती की बाई उरक पटपट उरक, कारण बस निघून गेली की मग परत आम्हाला बस नाही भेटणार. तेजूचं जरा टाईम लागतो कारण तिला हलते ना, त्यामुळे 1-2 वेळा तर माझं तिच्याकडून परत घालणं होतं. पण आज तर नव्हतं झालं, पण आज व्यवस्थित होती ती, हालत न होती म्हणून मी एकदाच तिचं नीटविणी घालून घेतली. तिच्या संग गप्पा मारता तिला लई गप्पा मारायला लागतं. ती शांतपणे एका ठिकाणी बसू शकत नाही. म्हणून मी तिचं तोंड तिथं करत होते. आमचं चालू होतं, माझं मम्मी मान दुखते, माझं हे दुखते, माझं ते दुखते. तिला हळूहळू मूड जात होता स्कूलचा, पण तिला मी म्हणलं नाही बा, आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या मग छान छान कपडे घालून शाळेत जायचं. आज नाही गेली की मग उद्या पण नाही घेते. तर ती म्हणली की नाही मम्मा लगेच माझं उरक, मग दीदीचं उरक, मला पटकन शाळेत जाऊन मला छान छान उद्या पण कपडे घालायचे. म्हणजे ठीक आहे. तेव्हा आनंदच वेगळा असतो ना. आमच्या वेळेस तर काही एवढं नवीन कपडे हे ते आपलं हे नव्हतं म्हणून काही एवढं वाटायचं नाही, पण आताच्यापर्यंत तो आनंदच वेगळा असतो. तिचं तोंड बघा, आता ते टिकली लाव, क्लिपा लाव, हे सगळं माझं चालूच राहतं. आणि तिचं तोंड वाकडं क्यूट माकडं आहे तो माझा छोटासा पिल्लू. ती बघते मी काय करते. तिला क्लिप लावायचा होता पण तिने तो क्लिप गुंतून ठेवला होता, मग तो निघतच नव्हता. मग लावला मी तो क्लिप करत ओढून जोरात. तिला लिबाम लाव, टिकली लाव, हे ते नाश्ता विष्टा सगळं राहतो त्यांचं माझं. त्यामुळे एकीच्या मागं 2 पुरीचं करायचं म्हणलं माझं अवघड जातं. टिकल्या संपल्या होत्या, मग आईला रजनीच त्यानं मग मी छोटीशी टिक्की केली दोघींना पण. मग ती बघत होती छान लागली का. तोंड बघा, तोंड कशी करते ती, क्यूट तोंड करते लई. माकडे छोटासा माझा. तिला मग क्लिप नाही लावले, मला म्हणलं बाबा 2 क्लिपा लावले तुला. मग तिला क्लिपा परत लावले मी. गेली चप्पल बूट बघायला गेली, सॉक्स घालायची होती तिला, तर बूट बघायला गेली ती. परत तिथून त्या सॉक्सवर होत्या, मग सॉक्स दिले तिला, मग ते सॉक्स घातले तिने. त्यांचं उरकेस तर मला दुसरं काही काम करता येत नाही जर या दोघी शाळेत निघून जात नाही. घरातला बाकी पसारा तसाच होता. आता तिला सॉक्स घाला, तिचं सॉक्स झाले, तिची केस इतरून झाले, तरी मोठीचं अजून काही नाही, अंघोळ नाही काही नाही. तिला वेळ लावते प्रत्येक गोष्टीला. मग तो तिचं उरकून झालं, तिला नाश्ता वगैरे द्यायचं. मग इथं दूध तापत ठेवलं मी, रात्रीचं दूध. आणि मग ताजं दूध आई आणायला गेले होते. आई म्हणजे माझी सासू, आई आणायला गेले होते. आणि तेजूला मी म्हणत होते बाळा उरक पटकेने, तिचं झाले उरकून. तुम्ही डबा काढत होते, डबा भरायला त्यांना. वरची भांडी लावली मोठी. तर मग म्हणलं आपला डबा भरून घ्यावं पहिले. आणि मग आईने दूध आणलं, मग मी ते ताजं दूधच होतं, मग ताजं दूध ठेवलं मी तापायला. तर ह्यांचे डबे काढून घेतले, डबे भरून ठेवले. तर ते शेजूचं उरकत होतं. मग शेजूचं काय भेटत नव्हतं काय मी सारखी येत होती, मग मला हे भेटत नाही ते भेटत नाही. ते शर्ट बिर्ट सगळं होते, वरचं काय पेटीकोट असतं ते सगळं मी देते तिला गोळा करून, तरी तिला काही वेळेवर भेटत नाही. तर म्हटलं होईन तेवढी भांडी लावते. डबा पण भरायचा होता, मोठ्या भांड्या आधी लावून घेत असते मी, कारण नंतर मला मग छोटे भांडीचं काही वैताग येतो लावायला. छोटे भांडी असली की पटकन होतात, पण मोठ्या भांडीचा लई वैताग येतो. आणि मग ही भांडी लावायची, तो डबा शोधत होते मी. तो डबा सापडत नव्हता, तो डबा सगळ्यात खाली, कारण छोटी भांडी मी वर ठेवून मोठी भांडी आपण वर घासून वर ठेवतो. वाट्या जे असं ते सगळे लावून टाकली एकदाची मी. आणि मग ते आली परत, हे भेटत नाही मला ते भेटत नाही करत. म्हटलं थांबतो, दूध टाकून बारकीला दूध देते, तो तुझं उरक. आणि चहा ठेवायचा होता. तर मग एका साईडला तिला दूध दिलं ओतून, आणि त्यातच मी चहा केला. परत थोडंसं पाणी टाकलं आणि चहा केला. चहा
चहा करून मग थोडासा चहा ठेवत होते. आईला म्हणलं होतं तिथं कसं जाऊ नका, कारण त्यांचं पाय टिकत नाही, त्यांना एका जागेवर बसायची सवय नाही आहे ना. म्हातारा माणूस तसंच असते, गावाकडचे एका ठिकाणी बसू शकत नाही. मग चहा होईस तर चहा, मग ती निघून गेली की चहा गार होतो. त्यामुळे म्हणलं कुठंच जाऊ नका, 2 मिनटं असं लाईट गेली होती. असंच आमचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा लय इथं. त्यामुळे मग मग तिचं झाली अंघोळ झाली, तिने कपडे वगैरे घातले आणि परत आले. मला टाय भेटत नाही, मला हे भेटत नाही, मला ते भेटत नाही. त्यामुळे मग आधी बारकीचं उरकून घेते, कारण बारकीला फास्ट आहे, ही लय स्लो करते कामं, काही तिला वेळेवर भेटलं नाही. मी सगळं तरी रात्री शोधून देत असते, तर तिला दिवसाचा प्रॉब्लेम होतो भेटायचं. मला थांबा चहा एकदाचं करू दे, मग तुझ्याकडे लक्ष देते मी, तो तू तुझं शोध. मग मी तिला म्हणले की इथं ठेवले, म्हणजे आपलं काम करता करता तिला सांगत होते, इथे ठेवले तिथं ठेवले, कपाटात बघ, इथं बघ, तिथं बघ. तर तिचे मग झालं सगळं. मग बारकीला नाश्ता दिला आणि हिची केस विसरून घेत होते मी. दोन्ही पोरींच्या वेण्या घालायला लागतात म्हणून मला वेळ लय लागतो. ह्यांची केसं पण मोठी आहेत ना, त्यांना कापायला मी तर म्हणते, पण ह्यांचे पप्पा नको म्हणतात कापायला, कारण त्यांना मोठी केसं आवडतात. बारकीचा नाश्ता चालू होता आणि तिला पण नाश्ता द्यायचा होता. तिला मग पटपट तिची पण वेण्या वगैरे घालून घेतल्या, तर तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं खाता खाता पण ते अंगावर वगैरे सांडवी त्यानं मग टॉवेल हातरून मग तिला त्यावर द्यायला लागतं. आणि मग झालं, मग दोघींचं मग झाल्यावर मग तेवढं मला तो एकदा वेणी घालून झाले मग बाकी पटपट होऊन जातं. वेणीवालाच लई वेळ लागतो त्यांच्या. आणि तिचं पण चालू होतं की मम्मी की मला फिरायला जायचं आहे, आपण कुठं फिरायला जायचं, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार, फ्रेंड्स जाणार आहे, तर आपण कुठं जाणार. तिला म्हणलं आपण जाऊ कुठं तरी, तेव्हा सांगते. आता काही नक्की नव्हतं कुठं जायनं. यांचं झालं नाही की त्यांच्या पप्पाचं चालू होतं, मला तेल दे, मला हे दे, मला ते दे, भात ते गरम करून हे ते असं असतं. 2 पोरींचं केलं नाही की लगेच मग ह्यांचं पण करायला लागतं. त्यांना भात बीत तो कालवण वगैरे गरम रात्रीचं होतं कालवण, तेच त्यांनी मागितलं, त्यांचा पण डबा भरायचा होता. मग तर म्हणलं थांब तिकडे जाऊन बसा, म्हणलं मी आणून देते. मग मध्ये कामाच्या मध्ये केलं आणि माझी कामं कुठलीच होत नाही. मग ते रीतीचं काही मन भरेना मला त्रास दिल्याशिवाय, टायर हे ते. तर मग तिला परत शर्ट नीट केलं, तर कालवण गरम करायला ठेवलं. कालवण गरम होतं, तुम्ही चुकीचं कालवण ठेवलं. मग ते म्हणले नाही रात्रीचं दे, आताचं नको मला, म्हणून मी रात्रीचं कालवण दिलं त्यांना. मग त्यांनी अगरबत्ती, सकाळची देवपूजा ना शिवचे पप्पाच करत असतात आणि मी संध्याकाळची, कारण मला ना कामं उरकता ह्यांचं उरकलं, हे 8 वाजता निघून गेले, तर कामं उरकता 8:30-9 तर होतातच. मग ते लय देवपूजाला उशिरा वाटते मग आम्हाला, म्हणून सकाळची तेच देवपूजा करतात आणि संध्याकाळची मी करत असते, कारण 2 टाईम झाडू, 2 टाईम सगळं घरावरनं 2 टाईम होत असतं मग आमच्या घरी. सकाळची तीच कामं परत संध्याकाळी पण करायला लागतात सगळं. मग त्यांना भात वाढलं तोवर मी त्यांना भात दिलं, ते बाहेर नेऊन मग ते भातांची झाली होती तयारी. दोघींची पण कम्प्लिटली रेडी झाले, काही राहिलं नव्हतं. आणि सकाळी गार लागतं ना बारकीला, म्हणून तिला स्वेटर घालते. तोवर माझी कामही बघा सगळी ऑलमोस्ट सगळी उरकली होती. काही पसारा दिसतोय ना हा, आधी पसाऱ्याचं पण हे करून ठेवलं. आणि मग मला हिथलं करायचं आहे, किचनचं करायचं आहे. हिथलं हॉलचं झालं होतं माझं काम, त्या गेल्या पहिलं हॉलचं उरकलं आणि नंतर मी किचनकडे वळत असते. असं बघा सगळं माझं 9 वाजेपर्यंत, बरोबर 9 वाजेपर्यंत मी कामं परफेक्ट उरकलेली. सगळी कामं, भांडीपासून सगळी भांडी, कपडे तर काही मशीनला लावत असते, म्हणून ह्यांचं उरकता नाही लावता येत. ह्यांच्याकडे लक्ष दिल्यावर त्यांचंच करायला लागतं दोघींचं. आणि मग गॅस घासायचा राहिला होता, मग गॅस घासून घेतला. गॅस आणि भांडी थोडीशीच होती म्हणून मी ती शेवटी केली, कारण जे डब्याला बनवली होती ना तेच भांडी होती घासायची, म्हणून मग मी ते शेवटी गॅस घासत असते. सगळं झाल्यानंतर गॅस घासून सगळं कंप्लीट काम झालं ना घरातलं, तरच मी आंघोळ करत असते. ते 9 तर वाजतात, 9 वाजता काम उरकलं की आंघोळ होतं 9:30 होतात मला. गॅस घासून साईडला ठेवून मग भांडी घासायला घेतली. भांडी पण उरकून झाली होती. कामं संपून घेतले कसं तरी मी. मग कम्प्लिटली काम माझं संपलं आहे. त्यामुळे आता मग थोडं मला रिलॅक्सचा टाईम भेटणार. मी त्यात जरासं यूट्यूबची एडिटिंग वगैरे जे हळूहळू शिकते मी, ते करते, कारण मला अजून एवढं जमत नाही. त्यामुळे ना असं जज करू नका. आणि कमेंट माझं ना ऑप्शन मी नाही बंद ठेवले, ते आपोआप बंद झालेले, ते ओपन नाही होते. मला कळत नाही ते कसं ओपन करावं. आणि मग टाईम होतो 2 वाजता पोरी येतात. मग त्या पोरींना घेऊन मग मी गप्पा मारत घरी निघून जाते. आणि मग दूध तापत ठेवते. संध्याकाळच्याला आधीच दूध तापत वगैरे ठेवते, कारण मी सकाळी दूध नव्हतं तापत ठेवलं. आणि मग
तेजू तिच्या टिफिन बॉटल बिटल सगळं उचलून आपल्या दीदीचंही काढून ठेवते. मोठीला दूध वगैरे तापवून घेऊन हिच्या शाळेत दिवा बनवून न्यायचा होता, म्हणून ती दिवा कलर करत होती. आणि कंदील पण बनवायचं होतं, पण त्या आधी दिवाचं काम करून घेत होती. कारण बारकी झोपली होती ना, ती झोपली होती तरच हे कामं होऊ शकतात, कारण नंतर ती उठली की लई त्रास देते. तर ती उठली पण, तिने बघितलं, थोडीशी रडली पण. मग त्याला दूध वगैरे तापलेलं होतं ते दिलं. तर त्यांचा नाश्ता झाला, टी व्ही बघता बघता दूध पिलं त्यांनी. आणि मग मी लागले संध्याकाळच्या तयारीला. चहा वगैरे ठेवणं हे ते माझं काम चालू झालं. परत चपात्या भाज्या आणि हे करा ते करा, आपलं काम तर कधी संपतच नाही. मग चहा ठेवला. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. मी चहा वगैरे ठेवून घेतलं आणि बारकी रडणं चालू होतं, तिला पण दिवा करायचा होता, म्हणून तिला आवाज ह्या कारणामुळे मला व्हॉईस ओव्हर करून बोलायला लागतं, कारण माझ्या घराच्या वर सगळीकडे काही ना काही आवाज चालूच राहतो. तर ती आली चमचा घेऊन, म्हणली मला नको, मी आता टी व्ही बघते. तिला म्हणलं बरं टी व्ही बघत बस. आणि पाऊस पण पडत होता, तर त्याचा पण आवाज लय पत्र्यावर येत होता. त्यामुळे मला असं माझे सगळे व्हिडिओ तर असे व्हॉईस ओव्हरवालेच भेटणार आहे, कारण माझ्या घराच्या बाजूला टी व्हीचा आवाज, पंख्याचा आवाज, आजूबाजूला आवाज, असं करून लय आवाज होतं. बघा, पाऊस होता म्हणून लाईटही गेली. मग चहाही झाला तोवर माझा. चहा वगैरे करून घेतलं. तसं आई आल्या होत्या, सासूबाई, त्यांना पण मग चहा वगैरे 2 कप चहा ठेवला मी मला आणि त्यांना. बाहेरचे जण त्या नातीचं आणि आईचं चांगल्याच गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. ते सगळं झालं. चहा पिऊन थोडा वेळ बसले वगैरे, आणि नंतर मग झालं मग चपात्याचा टाईम. चपात्या वगैरे केल्या, कालवून वगैरे टाकलं होतं, आणि हे पप्पाची यायची वाट बघत होते. मग ते आल्यावर मग त्या चपात्या वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ बसायला वेळ भेटला मला. मग मी लवकर करत होते, कारण ना लाईट गेली ना मग मला काही दिसलं नसतं. कारण टॉर्च वगैरे पण आमच्याकडे आहे, पण ते शेजारच्यांनी नेलं होतं खिकडीसाठी, तर त्यांनी आणून नव्हतं दिलं. म्हणून मग मी चपात्या वगैरे पटपट करून कालवून भात बीत सगळं एकदमच करून घेतलं, म्हणजे नंतर मला निवांत वेळ भेटतो. आणि मग मी सगळंच काम संपवून, असं माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असंच माझं रोजचा दिवस आहे. शाळा, पोरींचा अभ्यास, कामं, स्वतःकडे लक्ष देणं मला जमतच नाही. त्यामुळे मी थोडा तरी वेळ काढते, काही ना काही आपल्या स्वतःकडे लक्ष देण्यासाठी. जसं हेअर वॉश वगैरे, हेअर केअर, त्या सगळ्यासाठी स्किन केअर वगैरे. तर असंच मग आले होते ते शिवीचे पप्पा आले होते. मग जेवण वगैरे तर काही झालंच, रेडीच होतं. मग वाढून वगैरे त्यांना म्हणलं गरम गरम ते घ्या खाऊन. ते म्हणले की थांब होऊ दे तुझं, मग निवांत बसू आपण जेवायला. मग माझं पटपट मी केलं, आपलं थोडंसं निवांत बसले 10 मिनटं बसलो, आणि मग घेतलं होतं जेवायला. पण जेवणाचं शूट नाही करता आलं, कारण लाईटच गेली होती ना परत, त्यामुळे मन चार्जिंग नव्हती फोनमध्ये. झाली चपाती, झालं कालवून, झालं. अशी होती माझी पूर्ण दिवसाची सुरुवात. असं